ठाणे पण आता पंढरपूरला उतरले आहोत. आपण निघालो आहे पंढरपूरला सगळ्यांनी. खात पेत आता झालंय दर्शन छानपैकी. हे बघा हे पंढरपूरचं असं रोड पण खराब आहेत खूप. ऑफ रोड आहेत पंढरपूरचे नाही रोड. खूप खराब रोड आहे. ऑफ रोड दारू अरे खातो मम्मी मी. तो काय टेन्शन घ्यायला लागले. गावचे नारळाचे झाड खूप छान आहेत. ये देख रहे हो नारियल के पेड़. मराठी मराठी निसर्ग हिरवगा नारळाची झाडं. दादा पण आहे ना संक्रांतीला त्या काकीने मला मस्त बनला. किचन धुवायला गेली फटाकन गाडी नाही जात ना पोलीस आली. अरे इकडे राईटला मंदिर पाठी गेलं ना. सरळ आहे पुढे. पण आता पंढरपूरला उतरले आहोत. तर पार्किंग मध्ये गाडी लावली आहे. उतरतात आहे सगळेजण. चष्मा लावून बघितला कसं दिसतंय करून. चष्मा लावून फिरूया आपण. चला आता आपण कुठे जात आहोत. पंढरपूरला दर्शन विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेण्यास. चला आता आपण कुठे कुठे जाऊन आलो. येलामाई कुठे कुठे जाऊन आलो. मंदिर हे आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि ह्याच्या समोरच विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे. पंढरपूर खूप मस्त खूप छान सिटी आहे. हे नको नको बस. किती हळू चालते यार मम्मी. माझे पण काढा खूप छान. पुढची स्टार्टिंग विठ्ठल रुक्माईचं एंट्री आहे. खूप काय छान छान बघायला पण भेटणार तुम्हाला. वस्तू घ्यायला भेटणार. खूप काय आहे बघा. समोर मंदिर आहे. पाया पडून घ्या. दूरदर्शन सगळ्यांनी. आपले बाप्पा आणखी छान छान मूर्ती पण आहेत. मस्त आहे. खूप छान वाटते इकडे आलं. पार्किंग पासून 2 मिनिटाच्या अंतरावर मंदिर आहे. तुमच्याकडे 4 व्हीलर असेल तर तुम्ही तिथं पार्किंग करू शकता. मस्तपैकी ग्राउंड आहे. ग्राउंड मध्ये तुम्ही पार्किंग करू शकता. काय टेन्शन नाही. अजून थोडंफार चालत यायचं इथपर्यंत मंदिरापर्यंत. गर्दी
गर्दी पण नाही. इकडे चप्पल काढा सगळ्याने. इथंच मंदिर आहे. चला, मम्मी कुठे गेले? चला, हार घेतला. हे काय सांगत आहे? बरोबर आहे. काय करतो देवाला दर्शन घेतलं महत्वाचं. तेवढंच पाहिजे देवाला. लक्षात ठेवा माऊली. चला, इथे पाठीमागं मंदिर आहे. हे काय काढत आहे बघा. इथे आपल्याला खूप सुंदर सुंदर मूर्ती आहेत. वाव, किती छान आहेत बघा. शिवाजी महाराजची किती छान आहे. बघा, तिथे भेटते बघा पितळेची मूर्ती. तर आपण आता चाललो आहे चळे गाव. कुलदैवत स्वामी मंदिर. खूप जुना रोड आहे. आणि ते पोचके बिचके ठेवले. पंढरपूरहून 2 किलोमीटरच्या अंतरावर गोकुळे पूल. इथून परत 6 किलोमीटर चळे. तिथून मंदिर. हे नॉर्मल चळेगाव चौकातून राईट मारला. मी कच्चा रोड आहे त्या सरळ पुरी व्हिडिओ बनली काय टेन्शन. सरळ आहे. अगं ते पंढरपूरला काय छान छान होतं गं, यात्रा आणि काय ते भजन कीर्तन. बहुतेक लेप 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 ही काय बोर्ड लिहिले बघ. चळे. लेफ्टला जायचं आहे. 2 डिव्हिजन आहे ना. क्या पता फुल ऑफ रोड आहे. ती रोड असेल पाठी. दरबाच्या मंदिराकडे जायचंय. पावडर बी सरळ इकडे उडली. कसली पावडर आली. तुम्ही सगळे पावडर नाही लावली ना तर जरा. गाडी थांबवली. काय हे आपण हे आता वॉश वगैरे सगळं करू. ऊन येते का? बघ, तिथं मंदिर आहे. रिंग दाखवायचं. एक तर मी शोधले सगळे रिंग दिसतात. देख लो भैया कितना पाउडर आ रहा है. मला अशी कमानवालीच घ्यायची होती. मला कमानवाली नाही एवढी विशेष वाटत नाही. कारण लय शांत असते. फक्त यात्रेलाच गर्दी असते इकडे. आपण कधी यात्रेला आलोच नाही. खड्डा कसला आहे? काय रे काय झालंय? कुठं लावून झाडाखाली लावा नाही लेफ्ट साईडला. कुठे इथं? हो का? पहिले आपण पोहोचलोय दरेबा मंदिराच्या इथे. चला चला, उतरा सगळ्यांनी.
वाव. खूप छान. गाडी खूप घाण झाली आहे. गाडीला हात नका लावू हा. घाण झाली आहे गाडीला. धूळ धूळ. सर्व्हिसिंग आता घरी गेल्यावर करू ना मस्त पैकी. फोन का नाही उचलत आहे? अरे फोनच सुटतोय. फोनच शोधताय आणि पण मी तोंड नाही धुणार आहे. हो हो सगळं छान. हो व्यवस्थित आहे. नाही दुखत आहे. यो लय मस्त आलंय पुत्या. हे दरेबाचं मंदिर. अरे इथे आपले कुलदेव. इथे पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला मी सांगते. इथे आम्ही खूप वर्ष अगोदर आलेलो आणि पुरणपोळीचा वगैरे स्वयंपाक बनवलेला इथे. इथे ना म्हणजे हा तू लहान असताना. मी लहान असताना आलेलो आहे आम्ही. आई असताना आई असताना आम्ही आलेलो आहे आणि इथे पुरणपोळीचा स्वयंपाक बनवलेला. इथे दाखव किती दाखव. सगळे आपण फॅमिली आलो होतो. आम्ही फॅमिली हा ना. आम्ही आता खूप दिवसातून आले. बघ किती छान आहे. मधुमक्की बाबा हा ना. शांत आहे. कोण पब्लिकच नाही इथे. कुठं झूम कर ना. हा हे बघा हे नदी आहे. आज सगळे देवदर्शन मस्त. आता कुठं जायचं आहे याच्यानंतर? चलो सोलापूर. सोलापूर, अक्कलकोट, श्री स्वामी समर्थ मंदिराच्या इथे. आणि इथे फोटोशूट चालू आहे मायलेकींचा. आता इथून डायरेक्ट आपल्याला जायचं पंढरपूर टू सोलापूर. स्वामी समर्थ महाराज. कोण कुत्र सुद्धा दिसत नाही. एवढी सायलेन्स आहे वातावरण. माहिती आहे का? पुढे खाली गेलं ना नदी आहे. कुठली नदी आहे? चंद्रभागाची नदी येते ना. ते पंढरपूरून ती नदी येते इकडं त्या साईडला. पाणी आहे त्याला, तळ्याला पाणी. आणि बघा ना किती शांत वातावरण आहे. एक नंबर आहे. क्लायमेट लय भारी आहे इकडे. पण आता निघालोय दर्शन घेऊन दरेबाच्या इथून. आता सरळ आपण जाणार आहे मोहोळला नाहीतर अक्कलकोटला. बघू काय विचार प्लॅन बनतोय सगळ्यांच्या ह्याच्याने. मला असं वाटतं आपण ना ऍक्च्युली बुधवारी जाऊया. ओके तर बुधवारी जाऊया आपण. कारण की आता ऍक्च्युली रात्रभर प्रवास अंगाचं कुंकुना झालंय. हे आलं चंद्रभाग. पंढरपूर चंद्रभागाची नदी. पंढरपूरची चंद्रभागाची नदी किती बघा किती सुंदर आहे. या साईडला क्राऊड आहे इकडे. या साईडला क्राऊड आहे. किती छान.
बंद कर. टोल प्लाझा हा कुठला टोल आहे? तर आता आम्ही मोहोळला पोचलो आहे. मोहोळला बघू काय सामान घ्याय. तर आम्ही पोचलो आहे या हॉटेल लांबोटीला. इकडे 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 लेफ्टला लेफ्टला. जयशंकर हॉटेल पाहिजे. ये क्या वो है? हे काय समोर आहे तिथं हे बघा ते जयशंकर हा हॉटेल हो तिथं. हो. हे कधी खोलले? तेच आहे त्याचंच आहे ते पण. जुनं आहे मी तर खाल्लेलं आहे. पुढं पोहे आहे दही. जातवाड हे जाणे काय इथं? अच्छा हे जयशंकर हॉटेल. हे इथे समोर आहे. समोर मस्त हॉटेल आहे जयशंकर हॉटेल. चला चला उतरायचं काय नाही. चला चला पाडलंय. सॉरी. खा काजू मसाला आमच्या येणार. ही आहे थाळी. तर जेवण फुल मस्त होतं, छान होतं, फुल पोट भरलाय. 3-4 थाली मागवलेलं आहे. काजूची भाजी होते, राईस डाळ भात वगैरे सगळं होतं. मस्त हॉटेल आहे जयशंकर. या मॅडम. दरवाजा नाही खोलला. चावी होती ना इकडे अलीकडं. तुम्ही कधी आला? किती वाजता आले? 2 वाजता झालं. 2